Chalo. Hello all, welcome to Edudeck. So this will be second video of class and object. Now आपण लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की क्लास ऑब्जेक्ट काय असतं. थिअरॉटिकली आता आपल्याला ते समजलं. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकली ते अप्लाय करून बघणार आहोत आणि प्रोग्रामिंग थ्रू क्लास अँड ऑब्जेक्ट आपण समजून घेणार आहे. डन. आता ह्या व्हिडिओला कंटिन्यू करायच्या अगोदर लास्ट व्हिडिओमध्ये एक सांगायचं राहिलं होतं की जे काही नोट्स असणार आहेत क्लास आणि ऑब्जेक्टचे तुम्हाला सेपरेटली क्रिएट करायची गरज नाही आहे. जे काही इन्फॉर्मेशन व जे काही कोडिंग असणार आणि जे काही नोट्स असणार आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहे. तर तुम्हाला त्याचा ॲक्सेस डायरेक्टली भेटेल. सो डोंट वरी अबाउट द कोड. फक्त प्रॅक्टिस करचा आणि जे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत त्यांना समजून घ्यायचा. ओके, एन्जॉय कोडिंग. थँक्यू ऑल. First of all, good morning all. Now, today we are going to start with the OOPS concept, which is Object Oriented Programming Language. Right? आता बिफोर स्टार्टिंग दिस सिरीज सगळ्यात पहिले जसं मी लास्ट लेक्चरमध्ये पण बोललो होतो की क्लास आणि ऑब्जेक्ट मध्ये आपण नवीन काही शिकणार नाहीये. तेच इफ एल्स असणार आहे, तेच लूप्स असणार आहे, तोच व्हेरिएबल असणार आहे, तेच फंक्शन्स असणार आहे. बट प्रॉब्लेम काय की आतापर्यंत आपण जेवढं पण कोडिंग केलं ते त्या पर्टिक्युलर एका फाईल पुरतं होतं. डन. सो जसं आता लेट्स से किंवा आपण असं म्हणू शकतो एका युजर पुरतं होतं की लेट्स से मला फेसबुकचा कोड लिहायचा, फेसबुकचा लॉगिनचा कोड लिहायचा जो आज आपण बघणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी टिल फंक्शन सफिशियंट नाहीये बिकॉज तो फंक्शन तर क्रिएट करेल पण तो डिफरंट डिफरंट युजर्ससाठी सेम फंक्शन आपण यूज करू शकत नाही. डन. सो आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक असा कोड लिहायचा आहे जो एका वेळेस मल्टिपल युजर्स यूज करू शकतात. अँड दॅट्स वाय वी आर लर्निंग क्लास अँड ऑब्जेक्ट्स. राईट. So let's quickly revise what is class, what is object, and then we will go for the coding part. Done. नाव क्लास म्हणजे एक प्रोसेस आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण एकदा बघितलं होतं क्लास म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुमच्याकडे प्री डिफाईन स्टेप्स असतात. जसं आपण एक एक्झाम्पल घेतो युनिव्हर्सिटीचा किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचा. राईट. सो इन इंजिनिअरिंग कॉलेज यू हॅव प्री डिफाईन स्टेप. फर्स्ट यू टूक ऍडमिशन. आफ्टर टेकिंग ऍडमिशन देन देर विल बी लेक्चर्स. लेक्चर्स नंतर तुमच्याकडे प्रॅक्टिकल्स असतात. प्रॅक्टिकल नंतर तुमच्याकडे हे असतं ओरल्स असतं. देन तुमच्याकडे टेस्ट असते देन रिझल्ट असतं. सो यू हॅव टू हॅव फॉलो दिस 6 स्टेप टू कम्प्लीट युअर इंजिनिअरिंग. राईट. आणि हे सेमिस्टर वाईज तुमचे अपडेट होत राहतात. आता ही प्रोसेस जी आहे ती तुमच्या कॉलेजने तुमच्यासाठी फिक्स्ड केलेली आहे. डन. आता ह्या प्रोसेसमध्ये सिव्हिल इंजिनियर झाला किंवा कम्प्युटर इंजिनियर झाला किंवा मेकॅनिकल इंजिनियर झाला यांच्यासाठी प्रोसेस चेंज होणार आहे का? नाही. सो जी प्रोसेस आहे, जो ब्ल्यूप्रिंट आहे किंवा जो प्री डिफाईन स्ट्रक्चर आहे त्या प्री डिफाईन स्ट्रक्चरला आपण बोलतो क्लास. डन. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय? इट इज अ इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट क्लास. सो आता कॉलेजने प्रोसेस तर डिफाईन केली. आता लेट्स से दीप्ती कम्प्युटर बँच पासून आहे तर दीप्ती जाणार आणि दीप्ती कम्प्युटर बॅकग्राऊंडचे ऍडमिशनची प्रोसिजर फॉलो करणार. ती त्याचे टेस्ट देणार, ते त्याचे बॅचेस अटेंड करणार आणि त्याच्यातून तिला तिची डिग्री भेटणार. लेट्स से जी राखी आहे ती ENTC ची आहे. अगेन प्रोसेस इज सेम बट शी इज अप्लाइंग विथ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. सो आता ENTC चे सब्जेक्ट तिचे वेगळे असतील, त्याचबरोबर तिचे प्रॅक्टिकल्स वेगळे असतील. तर प्रोसेस सेम असणार आहे पण राखी तिला त्या पद्धतीने एक्झॅक्टली राईट. सो यू कॅन से दॅट की यू हॅव प्री डिफाईन or fixed process. Okay, so you have fixed process but now everyone is applying that process as they want. Right. So that is what is sorry, that's why the implementation what is happening, it is an object. Right. So we can say that computer is an object. We can say ENTC is an object or any other branch is a object. Okay. So class is a blueprint or a template creating object. It defines the structure and behavior that object will have. Now नेहमी लक्षात ठेवा तुमच्या क्लासमध्ये दोन गोष्टी असतात. एक असतं मेथड आणि एक असतो डेटा. डन. सो इट सर्व्स ॲज अ ब्लूप्रिंट that specify the attribute also called as field or properties and method class आणि object बसायचं. ओके. And methods that objects create from the class we have.
Done. Now classes are typically used to represent real world entity or abstract concept in a software. Done. So नेहमी लक्षात ठेवा क्लास म्हणजे काय की जेव्हा पण तुम्ही एका क्लासला तुमच्या लगेच माइंड मध्ये क्लिक झालं पाहिजे क्लास म्हणजे काय प्री डिफाईन स्ट्रक्चर आहे प्री डिफाईन प्रोसेस आहे और प्री डिफाईन ब्लूप्रिंट आहे आणि ऑब्जेक्ट काय त्या प्री डिफाईनचं इम्प्लिमेंटेशन आहे. डन. सो लेट्स क्रिएट वन क्लास राईट. सो आता क्लास आपण बनवतोय. ओके. सो लेट्स क्रिएट एज्युडेक क्लास. डन. आता क्लास क्रिएट करायचा असेल तर जसं आपण फंक्शन क्रिएट करतो डेफ कीवर्डने तसं आपण स्टार्ट करणार क्लास अँड देन विथ अ क्लास. आता याच्यामध्ये काही चेंजेस आहेत. डन. फर्स्ट थिंग युअर क्लास विल हॅव टू थिंग्स डेटा अँड मेथड. डन. नाउ व्हॉट इज मेथड? Right. So if you define any function inside the class, then that method, that function we called as method. म्हणजे अगेन मी जसं म्हटलं तुम्ही नवीन काही शिकत नाही आहात जे फंक्शन्स मध्ये शिकतात तेच तुम्ही ऍज अ मेथड म्हणून अप्लाय करता. ठीक आहे. सो आता आपण स्टेप बाय स्टेप कम्पेअर करणार की आतापर्यंत जे शिकलेलो आहोत ते आणि क्लास मध्ये काय नक्की चेंजेस होतात. ठीक आहे. So in previous lectures, what we used to do, if I want to create data, so I will simply do that name is equal to, and whatever input I want, I will initialize that name, right? Let's say I want to take age, then I will just initialize that age, right? Now in the class, we have to follow some different structure. Okay? So to create data in a class, we will do this step. Def then double underscore in it. In it म्हणजे initialization. ठीक आहे. Again double underscore. Then we are going to pass self. ठीक आहे. Now question is sir what is self? ते आपण उद्या बघणार. ठीक आहे. आज फक्त सेंटेन्स लक्षात घ्या की सेल्फ तिथे असणार आहे. डन. आता सेल्फ मध्ये एक मिनिट इथे ओके. सो सेल्फ मध्ये तुम्ही इथे डेटा देणार. आता डेटा कसं येणार सेल्फ dot name equal to right now it is empty. Done. सो आता आपल्याकडे एज्युटेक या नावाचा आपण क्लास बनवतोय आणि एज्युटेक या नावाच्या क्लासमध्ये आपण स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सो फर्स्ट थिंग आय विल टेक स्टुडंट नेम. देन सेकंड थिंग आय विल टेक स्टुडंट सिटी. सो सेल्फ डॉट सिटी विल बी इक्वल टू दिस. Then I want self dot course, which course you want to pursue. So course. Done. सो आता चेंज काय झालं की लास्ट टाइम आपण जेव्हा डेटा द्यायचो तर आपण फक्त एवढं लिहायचो. आता एक काय आलं एक्स्ट्रा स्टेप आली सेल्फ डॉट आणि मला असं द्यावं लागेल. डन. चलो इथपर्यंत क्लिअर आहे. आता हा जो दिला ह्याला काय बोलतो आपण डेटा. आता येणार मेथड. मेथड म्हणजे काय आता या डेटाला घेऊन करायचं काय. डन. सो लेट मी डिफाईन वन मेथड डेफ स्टुडंट info. Done. Now student info will also have self. तर आता अगेन नॉर्मल फंक्शन मध्ये आपल्याला सेल्फ द्यायची गरज पडत नाही. क्लास मध्ये मी जर फंक्शन देत असेल तर मला काय द्यावं लागतं सेल्फ. डन. आणि वी आर गोइंग टू टेक दिस टू थिंग्स सेल्फ डॉट नेम आणि आपण इथे नॉर्मली घेणार. कसं घेणार इनपुट स्टुडंटला विचारणार एंटर नेम. And let me take again copy this thing paste आणि enter डन. आणि त्याने इनपुट देऊन झालं की आपण प्रिंट करणार. सो हॅलो लेट मी राईट नेम. लेट मी राईट कन्फर्म युअर सिटी. डन. ओके. चलो. सो आता माझ्याकडे हे एक फंक्शन आहे किंवा आपण याला बोलणार मेथड आहे. आता एकच मेथड असू शकते का नो यू कॅन हॅव मल्टिपल मेथड. सो आता स्टुडंट इन्फो म्हणून मी घेतलं. आता स्टुडंटने ऍडमिशन घेतलं तर मला त्याला कोर्ससाठी विचारायचं आहे. ठीक आहे. सो आय विल राईट वन मोर फंक्शन और मेथड. सो डेफ मध्ये आपण दिलं स्टुडंट कोर्स. अगेन इट विल गोइंग टू हॅव सेल्फ आणि सेल्फ मध्ये आपण स्टुडंटला त्याला म्हणतो सेल्फ डॉट नेम तुझं कोर्स सांग.
इनपुट एंटर कोर्स, ठीक आहे. आणि इथे आपण प्रिंट करणार नेम इज दॅट विल बी सेल्फ डॉट नेम अँड कोर्स इज दॅट विल बी सेल्फ डॉट कोर्स. आणि आपण पुढे मागे काय झालं का? ओके, डन. सर ते सेल्फ स्टुडंट इन्फो मध्ये पण हॅलो सेल्फ डॉट नेम हा, sorry, nice observation. This will be self dot name and this will be self dot city. So sorry. Done? ओके, चलो. सो आता आपण काय केलं, जर एज्युटेक मध्ये कोणीही स्टुडंट येईल तर त्याला ह्या प्री डिफाईन स्टेप्सला फॉलो करायचं आहे. त्याच्यामध्ये 3 डेटाज आहेत, एक आहे नेम, सिटी आणि कोर्स. आणि त्याच्यामध्ये 2 फंक्शन्स आहेत. पहिलं आहे त्याचं इन्फॉर्मेशन घेण्याचं, दुसरं आहे त्याचं कोर्स घेण्याचं. डन. चलो, so this is your class. Let me run that class. Now what is object? Object is a representation or implementation of your class. ठीक आहे. सो आता लेट्स से माझ्याकडे कोणता स्टुडंट आला ज्याला SCP करायचं, सॅप सॉफ्टवेअर करायचं, तर तो काय करेल, S1 इज इक्वल टू एज्युटेक ला ऍक्सेस करेल आणि तो S1 डॉट स्ट्रक्चर स्टुडंट कोर्स और स्टुडंट इन्फोला ऍक्सेस करू शकतो. सो जसं मी स्टुडंट इन्फोला कॉल केला, तो मला विचारतोय नेम. लेट्स से माय नेम इज विशाल, सिटी आय एम फ्रॉम पुणे. सो hello Vishal, confirm your city Pune. Done. Now let's say he want to enter his course detail. So student course. Now enter course. Let's say SAP. So name is Vishal and course is SAP. Done. आता बेस्ट पार्ट काय या पूर्ण स्ट्रक्चरचा, की उद्या जाऊन माझ्याकडे कोणता अजून स्टुडंट आला ज्याला डेटा सायन्स करायचं आहे, तर आपण ते करून घेऊ शकतो. सी S2 is equal to, first we are going to create object, edutech, then S2 dot student info. Let's say Ajinkya is there and Ajinkya want to perform, sorry, he is from Nagar. Done. And S2 course details. So in course, let's say you want to do data analysis. So name is Ajinkya, course is data analysis. Done. सो सर मग चेंज काय झालं, म्हणजे ठीक आहे पहिले पण तर आपण हे करत होतो बरोबर. सो आता चेंज काय ते सांगतो. बेसिकली तुमचा जो S1 आहे तो सेपरेट आहे आणि S2 आहे तो सेपरेट आहे. आता सेपरेट याचा अर्थ काय, लेट्स से अजिंक्यला वाटलं की माझा डेटा अनालिसिस कम्प्लीट झालेला आहे, आता मला डेटा सायन्स करायचं, ही वॉन्ट टू अपडेट हिज कोर्स. सो व्हॉट ही विल डू, ही विल ऍक्सेस हिज कोर्स विच इज कोर्स S2 डॉट कोर्स. आणि जे त्याचा कोर्स पहिले डेटा अनालिसिस होता त्याला आपण करणार डेटा सायन्स. आता या स्टेपला फक्त जो काही डिटेल चेंज झाले ते कोणाचे झाले, अजिंक्यचे. सो लेट मी शो यू. जर मी आता याचा कोर्स तुम्हाला दाखवेल, काय आलं, डेटा सायन्स. डन. समजलं. सो आता आपल्याकडे असं इम्प्लिमेंटेशन आहे किंवा असा स्ट्रक्चर आहे कोडचा ज्याला घेऊन आपण वेगवेगळ्या युजर्ससाठी वेगवेगळा कोर्स जो आहे तो डिझाईन करू शकतो. चलो, क्लास आणि ऑब्जेक्ट समजला. ओके, आता याचा आपण एक डेमो बघितला. आता सेम आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार. तर आपण फेसबुकचा जो लॉग इन पेज असतो तो लॉग इन पेज क्रिएट करणार युझिंग क्लास अँड ऑब्जेक्ट. ठीक आहे. चलो, सो फर्स्ट थिंग, सोपा करायचं का डिफिकल्ट करायचं, डिफिकल्ट करायचं, ठीक आहे. ओके, सो क्लासला नाव देऊया आपण फेसबुक. डन. आता या फेसबुक मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण डिफाईन करणार आहोत तो आहे डेटा. डन. सो डेफ अँड देन इनिशियलाइज. अँड इनिशियलाइज मध्ये आपण जे देत आहोत त्याला आपण बोलतो सेल्फ. डन. आता जेव्हा तुम्ही फेसबुकचा अकाउंट क्रिएट करायला जाता तर तुम्ही काय काय विचारता, काय काय पेज विचारता त्याच्यामध्ये आपल्याला, नेम, पासवर्ड, ईमेल आयडी, अजून डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, राईट.
So let's take that information from user. So self dot name, right now nothing hai. Then we have self dot password, again right now nothing is there. Then we have self dot, let me write mobile number, right now it is initiate 0. Done. Then we have email id, so let me write id, which is right now nothing. अजून काय राहिलंय? Date of birth, so self dot date, that will be again right now nothing. Done. सो आता तुम्ही याला अजून डिटेल मध्ये घेऊन जाऊ शकता. आपण या पॉइंटला एवढा डेटा इनिशिएट करतो. And I am going to do one thing. I am going to initiate one function also. So मी वेलकम म्हणून एक फंक्शन जे आहे ते इथे देतो. ठीक आहे. सो आता समजून घ्या मी इथे का दिला. जेव्हा तुम्ही तुमच्या या स्ट्रक्चर मध्ये एखादा डेटा देता तर तो ऑटोमॅटिकली इनिशिएट होतो. त्याचबरोबर जर तुम्ही इथे एखादं फंक्शन दिलं तर ते पण काय होतं, ऑटोमॅटिकली इनिशिएट होतं. म्हणजे मला वेलकमला कॉल करायची गरज नाहीये. जर मी वरती बघितलं तर याला मला कॉल करावं लागलं, याला मला कॉल करावं लागलं. डन. तसं वेलकमला कॉल करायची गरज पडणार नाही. जो पण युजर तिथे जाणार ऑटोमॅटिकली पेज लोड होणार. डन. आता हे कॉल तर केलं, पण याचा कोड कुठे लिहिलाय का? नो. सो लेट्स राईट कोड. डेफ विल बी welcome. Now in welcome we are going to have self. ठीक आहे. नाव इन वेलकम आपण युजरला दोन ऑप्शन्स देणार आहे. पहिले एक तर अकाउंट क्रिएट कर किंवा लॉग इन कर. डन. सो लेट्स टेक टेम्पररी इनपुट. आणि इथे मी सेल्फ नाही देते. सेल्फ का नाही देते? कारण की मला हा थ्रू आउट नाही यूज करायचा. ठीक आहे. सो इथे मी सेल्फ दिलेला आहे कारण की हा डेटा मला थ्रू आउट माझ्या क्लासमध्ये यूज करायचा आहे. हा वाला जो व्हेरिएबल आहे तुम्हाला फक्त त्याच फंक्शन पुरता ठेवायचा. Done. So temporary variable. Then again we are going to take user input and let me write welcome to Facebook. One option create account. Second option login. Done. आता याच्यामध्ये if 10 is equal to 1, then आपण जाणार आणि इथे म्हणणार अकाउंट क्रिएशन. डन. आणि जर तो बोलला elif 10 equal to again that will be 2, then आपण इथे प्रिंट करणार लॉग इन. कोणता कोणता टेम? वेलकम टू फेसबुक क्रिएट टेम्प ना. अच्छा नाही, हे तर आपण युजरला विचारतो ना. वरून येणार फक्त दिसणार, प्रॉम्प्ट होणार, एक सिलेक्ट करणे तर दोन सिलेक्ट कर. आणि हे सोडून जर युजरने काय दिलं, then we are going to type select one or done. सो या पॉइंटला मी कोणतं लॉजिक नाही लिहित आहे. आपण पहिले बघूया की हा क्लास कसा वर्क करतो. सो लेट मी रन इट अँड लेट्स क्रिएट वन युजर. सो आता फेसबुकला लेट्स से माझा एक युजर ऍक्सेस करतोय विच इज U1. डन. आता बघा जसा मी ह्या कोडला रन करेल, आय डोंट हॅव टू कॉल वेलकम, इट विल ऑटोमॅटिकली इनिशिएट. चला. नाव सेकंड थिंग, दोन ऑप्शन्स आहेत. फर्स्ट थिंग क्रिएट अकाउंट. So I will write type 1, it will call account creation code. I will type 2, it will call login. Done. But मला फक्त टाइप नाही करायचं, मला ऍक्च्युअली लॉगिनचं पेज बनवायचं आहे. सो लेट्स डू दॅट. त्याला मी कमेंट आउट करतो, त्याला आपण कमेंट आउट करूया अँड देन वी आर गोइंग टू कॉल सेल्फ डॉट क्रिएट अकाउंट. डन. सो जसं इथे कॉल जातो तुमचा वेलकमला, आता जर कोणी वन टाईप करेल तर कॉल जाणार क्रिएट अकाउंटला. डन. तसंच सेल्फ डॉट लॉग इन. डन. अगेन कुणी कुठे कॉल करेल ऑटोमॅटिकली जाणार कॉल लॉग इनला. डन. नाव बिफोर गोइंग फॉर नेक्स्ट पार्ट, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मेक शुअर तुम्ही तुमच्या फंक्शनचे नावं वेगवेगळे देताय.
म्हणजे असं व्हायला नको की ह्या फंक्शनचं नाव वरती कुठे व्हेरिएबल किंवा कुठेतरी यूज झालेलं आहे. जर तसं झालं की तुमचा क्लास कोलॅप्स होतो. डन. सो तुमच्या फंक्शनचे नाव युनिक असणं गरजेचं आहे. नाव लेट्स राईट द कोड फॉर क्रिएशन ऑफ अकाउंट. सो अगेन डेफ account creation, it will have self. Done. Now we are going to ask one by one all these things. So let me copy paste. Done. So first thing we are going to ask user as a input, enter name. Done. Now second thing, let me copy, set password करूया. Set password. Done. Then again input देऊया, enter mobile number. Then again we are going to take input, that will be enter mail ID, and last one enter date of birth. Done? चलो, आता जसा हा एवढं सर्व इनपुट देईल त्यानंतर आपण प्रिंट करणार हॅलो सेल्फ डॉट नेम वेलकम टू फेसबुक. डन. ओके, देर यू गो. चलो इथपर्यंत काय डाऊट आहे? नाव क्रिएट अकाउंट झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे लॉग इन. सो डेफ वी आर गोइंग टू डू लॉग इन अँड फॉर लॉग इन सेट. डन. आता लॉग इन कसं करायचं याचा कोड आपल्याला खूप वेळा ऑलरेडी आपण लिहिलेला आहे. ठीक आहे. सो लॉग इन मध्ये आपण काय करतो, एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला T1, याच्यामध्ये आपण युजरला विचारलं इनपुट आणि युजरला बोललो एंटर नेम. देन T2 अगेन इनपुट आणि युजरला म्हणलं एंटर पासवर्ड. नाव इफ T1 is equal to self dot name and T2 is equal to self dot password. जर हे असेल तर प्रिंट करायचं वेलकम बॅक सेल्फ डॉट नेम. डन. आणि जर हे नसेल तर आपण डायरेक्ट एकच स्टेटमेंट देतो एल्स आणि यामध्ये आपण प्रिंट करणार चेक आयडी अँड पासवर्ड किंवा इंटर व्हॅलिड. डन. ओके. सो आता आपला एक कोड फुल फ्लेज क्रिएट आहे. वर्कफ्लो एकदा समजून घेऊया. तर आपल्याकडे या कोड मध्ये सी ऍट दिस मोमेंट इथे ह्या फेसबुक क्लासमध्ये आपल्याकडे डेटा, डेटामध्ये आपल्याकडे 1 2 3 4 5 डेटाज आहेत आणि एक फंक्शन आहे जे ऑटोमॅटिकली कॉल होणार आहे. डन. आता त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपला आलं जिथे जो फंक्शन आहे तो फंक्शन कॉल होईल आणि आपण युजरला विचारणार की इनपुट दे. इनपुट विल बी 1 or 2, आणि दुसरं काही दिलं तर सिलेक्ट 1 or 2 येणार. डन. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जर 1 दिलं तर क्रिएट अकाउंटला कॉल जाणार, जर 2 दिलं तर तुमचं लॉग इनला कॉल जाणार. आता क्रिएट अकाउंटचा कोड खूप सोपा आहे. इन क्रिएट अकाउंट वी आर टेकिंग ऑल द इनपुट्स. सो आपण युजरला नाव, पासवर्ड, मोबाईल नंबर, आयडी आणि डेट विचारतोय, डेट ऑफ बर्थ. आणि जसं त्याने हे प्रिंट केलं तर आपला एक कन्फर्मेशन जाईल की सेल्फ डॉट नेम वेलकम टू फेसबुक. आणि लॉग इनचा कोड आपण खूप वेळा लिहिलेला आहे. सो तुम्ही युजर कडून 2 व्हेरिएबल मध्ये डेटा घेताय आणि तो तुम्ही तुमच्या यावाल्या इन्फॉर्मेशन बरोबर चेक करताय की हे दोन्ही बरोबर आहे का. जर ते बरोबर आहे तर तुम्ही वेलकम बॅक येणार, नाही तर आन्सर असेल चेक आयडी अँड पासवर्ड. डन. चलो, सो लेट्स रन दिस क्लास अँड लेट्स कॉल अवर फेसबुक. सो फर्स्ट थिंग वी आर गोइंग टू डू क्रिएट अकाउंट. सो अकाउंटला कॉल केला. आता ते मला म्हणतं एंटर नेम. सो लेट्स से विशाल. एंटर पासवर्ड or set password 1 2 3 4 5. Then enter mobile number 9370746614. Enter mail ID vishal@gmail.com. Date of birth
15, 12, 20, 24. Done. So hello Vishal, welcome to Postgre. Now Vishal want to log into his account. So in that case, u1 dot he will going to log in. ना लॉग इनला गेला विशालला त्याचा पहिले आयडी द्यावा लागेल आणि त्याला पासवर्ड द्यावा लागेल. वेलकम बॅक विशाल. डन. चलो क्लिअर आहे. ओके. सो आता काय झालं याच्यामध्ये किंवा पूर्ण प्रोसेसमध्ये, तर आपण एक असा कोड लिहिलेला आहे जो कोड एका वेळेस मल्टिपल कितीही युजर्स असतील ते यूज करू शकतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचा डेटा जो आहे तो त्या युजर प्रमाणे सिक्युअर आहे. ठीक आहे. सो जर विशालचा डेटा आहे तो त्याच्या ऑब्जेक्टमध्ये, जर अजिंक्य आला त्याने त्याचा अकाउंट ओपन केलं तर तो त्याचा डेटा तिकडे. डन. आणि बेस्ट पार्ट आहे की आपल्याला जर काही चेंजेस करायचे झाले फ्युचरमध्ये तर मी इथे एका ठिकाणी चेंज करेल, ऑटोमॅटिकली सर्व युजरसाठी ते ऍप्लिकेबल होऊन जाईल. तर मला कोड परत परत लिहायची गरज नाही. क्लिअर आहे. ओके. सो आता आजच्या ह्या पार्टमध्ये तुमच्याकडे 2 डाऊट्स आहेत की यस. पहिला डाऊट आहे सर हे सेल्फ काय आणि आपण सेल्फच का यूज करतोय. लेट मी क्लिअर वन थिंग की सेल्फच पाहिजे असं नाहीये. यू कॅन यूज एक्स. सो इट इज नॉट अ कीवर्ड. ठीक आहे. इट इज व्हेरिएबल. यू कॅन यूज एक्स बी सी, पण जे काय घेतं ते तुम्हाला थ्रू आउट द क्लास एकच ठेवावं लागतं. जर मी एक्स घेतलं तर सर्वीकडे एक्स असेल आणि जर मी सर्वीकडे एबीसी घेतलं तर सर्वीकडे एबीसी असेल. डन. आता उद्या आपण बघणार की नक्की हे सेल्फ काय. सेकंड थिंग, जेव्हा पण तुम्ही क्लासमध्ये काम करता 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. एक जे असतं ते तुमचं असतं मेथड आणि एक जो असतो तो असतो कन्स्ट्रक्टर. तर हा जो तुम्ही बघताय इनिशियलायझेशन तो मेथड नाहीये, ती आहे कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्टर काय असतो, कन्स्ट्रक्टर आणि मेथड मध्ये डिफरन्स काय असतो आणि त्याचबरोबर अजून कोणते कोणते कन्स्ट्रक्टर आहेत हे आपण उद्या बघणार. डन. सो आज तुम्हाला काय करायचंय, टार्गेट काय. नाव यू हॅव दिस कोड. ओपन द क्रिएट अकाउंट फेज. क्रिएट Facebook account. Go to this page. Okay. Join Facebook. Done. Now you have this much information to take. Right? तर तुम्ही जावा त्याप्रमाणे जसं जे जे युजरचं इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन घ्या आणि तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की जो पासवर्ड आहे त्या पासवर्डचा काउंट कमीत कमी 5 असायला पाहिजे. डन. सो इफ युजर आस्किंग if user throwing less than 3 numbers or 5 numbers, then there should be prompt की तुम्ही इनक्रीज करा. डन. सो तुम्हाला फक्त हे एक एक्स्ट्रा लॉजिक त्याच्यामध्ये ऍड करायचं. क्लिअर आहे. तर उद्या येताना तुम्ही हा वाला कोड क्रिएट करून येणार. उद्याचं टार्गेट असेल सेल्फ समजून घेणं, देन अजून कोणते कन्स्ट्रक्टर आहेत ते कन्स्ट्रक्टर कसे वर्क करतात ते बघणं, अँड देन आपण जाणार इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम and abstraction. Done. Chalo. Now